रूल्स सेम आहेत. कंपल्सरी चेस. DRS ओन्ली फॉर अंपायर्स. खेळाडूंसाठी कुठलाच रेफरल नाहीये. 2 बॅटर्स पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. सौरभ आणि सौरभच्या साथीने जातोय. संतोष आहेत का? रोशन आहेत आता. रोशन आणि सौरभ हे 2 फलंदाज सिद्धिविनायक बॉईजला सुरुवात देताना पाहायला मिळतील. मीरा रोडचे इथे खेळाडू आमच्या एक्स्ट्रा मेंबरला पण घ्या. सिद्धिविनायकमध्ये नेहमी आम्ही एक्स्ट्रा मेंबर असतात. एक मी एक्स्ट्रा मेंबर तुम्ही घेतलाय विवेकला. आमच्या दुसऱ्याला पण घ्या खेळायला. यश, सगळ्यांकडे कॅलिबर आहे. प्रत्येकाला मौका भेटला पाहिजे. नाहीतर मग आम्ही आंदोलनाला बसू हं. आमचे एक्स्ट्रा मेंबर पण तितक्याच चांगल्या कॅलिबरचे आहेत. तर चला जोक सपाट. पुन्हा एकदा वळूया चालू असलेल्या सामन्याच्या दिशेनं. सिद्धिविनायक बॉयज मागच्या सामन्यामध्ये प्रतिभा या तरुणांची दिसली. चांगली फलंदाजी रुद्र 11 संघासमोर या फलंदाजांनी खेळली. त्याचमुळे आता अपेक्षा अजून जास्त वाढलेल्या आहेत फलंदाजांकडून. पण मागच्या सामन्यामध्ये अमू फ्रेंड्स 11च्या फलंदाजांना रोखण्याचं काम जे स्पोर्ट्सने केलंय. तर अपेक्षा यांच्याकडून सुद्धा वाढल्यात आणि म्हणून तोच क्रम दिसतोय. जो क्रम दोन्ही संघांचा मागच्या सामन्यात होता फलंदाजीचा आणि गोलंदाजीचा, तोच क्रम आता आहे. गिरीश बोहरा पहिलं षटक हाताळत आहेत आणि स्ट्रायकर साइडला सौरभ आहेत. सौरभचं अर्धशतक मागच्या सामन्यात हुकलं होतं. पण पाहूया या सामन्यामध्ये ती कसर भरून तो काढतोय का? एका बाजूला मागच्या सामन्यात रोशनने चांगली सुरुवात सौरभच्या मदतीने दिली होती. सिद्धिविनायक चला वेळ झालेली आहे. 1:23 टायमर स्टार्ट. चला थांबू नका आता. 15 मिनिटात 3 षटकं पूर्ण झालीच पाहिजे. पंचांच्या डावीकडून बॉलर स्टार्ट घेतोय. गिरीश बोहरा. फुल लेंथ बॉल होता. बॅकलीनला खाली घेतलं. बॉलला टर्न केलं. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत श्याम. पोचतील बॉलवर. थ्रो बॅटिंग एंडला पूर्ण केली तर ते सिंगल. सुरुवात झालेली आहे या सामन्याची. या पहिल्या डावाची सिंगलने. आणि म्हणूनच सौरभ हा फलंदाज प्रतिभा संपन्न का आहे? की त्याला माहिती आहे की कोणत्या चेंडूला तोडायचंय आणि कोणत्या चेंडूला सोडायचंय आणि कधी गिअर शिफ्ट करायचंय, कधी व्यवस्थित मूव्ह करायचंय, स्ट्राइक रोटेट कधी करायची आहे. त्याचं भान बऱ्यापैकी सौरभला आहे. स्ट्राइक त्यांनी डायव्हर्ट केली रोशनकडे. जागा बनवली स्ट्रोकसाठी. स्क्वेअर ड्राइव्ह खेळली. बॉल बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक संतोष बॉलला चेस करतोय. बॉल जाईल सीमारेषा पार. पुन्हा एकदा मागच्या सामन्याप्रमाणे या सामन्यात सुद्धा रोशनच्या वतीने मिळतो सिद्धिविनायक बॉयजला चौकार. दोन चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावर. रोशनचा तोच अप्रोच आहे. रोशनला पॉवर प्लेला कसं फोडायचंय ते बऱ्यापैकी माहिती आहे आणि त्याच्यामुळे त्यासाठी त्याला पहिल्या षटकासाठी मैदानात पाठवलेलं आहे. बॉल हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. पोहोचील बॉलवर सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. सौरभने नकारला. थ्रो थोडासा वाईडिश पण मॅनेजरने बऱ्यापैकी मॅनेज केलेला आहे. पूर्ण होते एक सिंगल. धावसंख्या पोहोचते आता 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड. दोन्ही संघाच्या माहितीसाठी पुन्हा एकदा तेच सांगतोय की हा सामना 4 षटकांचा आहे. प्लॅन्स तसेच आखा 4 बॉलर्स तुम्हाला यूज करायचे आहेत. 5 रन, 6 रन, फुल टॉस. बॉलला दिशा दिली. बॉल जाईल लॉंग लेगला. चेस चालू आहे. बॉल नाही थांबणार. बॉल सीमारेषा पार. बॉल डीप होतोय. तेच पंच दर्शवतायत. मिळतील 4 चौकार. थँक्यू. मला बाळू फ्रेम मध्ये पाहायला मिळाले. जेम्स बॉन्ड राईचे गोलंदाज संगीत म्हात्रे दिसत आहेत. आरामात बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपलं स्वागत आहे. धावसंख्या 10 झाले. 10 रन्स. बॅक ऑफ द हँड. पण नवीन बॉलवर हा प्रयत्न गिरीशचा चुकला. बॉल निसटला. फुलटॉस मिळाला फलंदाजाला. फक्त दिशा द्यायचं काम करायचं होतं आणि तेच केलं सौरभने आणि आपल्या संघासाठी 4 धावा पहिल्या षटकामध्ये दोघांच्या वतीनं एक चौकार आलेला आहे. धावसंख्या सिद्धिविनायक बॉयज बिनबाद 10 धावा. पुढचा बॉल. झपटमार पण तितक्याच वेगानं. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. बॉल जाईल मिड विकेट सीमारेषा पार. सुरुवात दमदार. षटकार 6 धावा. पॅरल स्ट्रोक बाय सौरभ.
क्लासिक क्लासिक प्रोडक्टिव्ह बॅटिंग बाय सौरभ धावसंख्या 16. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट ओव्हर. ड्राईव्ह केलंय. कॉपी बुक स्टाईल बॅटिंग. टिपिकल पॉवर प्ले हिटिंग बाय सौरभ. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या सिद्धिविनायक बॉयज बिनबाद 20 धावा. 20 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. धन्यवाद. काही पाहुणे ज्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेले आहे त्यांचा आम्ही मनःपूर्वक आभार व्यक्त करतोय वेलंकनी बॉईजच्या वतीनं. जोएल डिसिल्वा, तक्षिल मेहता, मेलविन फॉन्सेका, मोरस किनी, उदय पारसेकल, आरिफ शेख, मुकेश भाई, पद्मावती ज्वेलर्स, सेबेस्टिन मेंडोन्सा, फ्रीडा मोराइस, जॉसलिन अँड बिल्ड्रेड परेरा, बेनायफर परेरा, रोनी किनी, ऑस्कर ग्रेशियस, स्टीफन गोम्स, बॉस, फ्रँक बोर्जिस, विक्टर बोर्जिस, प्रिस्टन गोन्झाल्वेस, क्लायंट क्लिंट नुनिस, मॅक्सी न्यूनिस, पीटर घावट्या, जॅक्सन कोरिया, विशाल गोन्साल्विस, एडवर्ड न्यूनिस, गम्बो ग्रुप, सिडनी बोर्जिस, मॅल्कम बोर्जिस, जेम्स न्यूनिस, जॉई घारसी, गॉडफ्री गोन्साल्विस, डेव्हिड न्यूनिस, नील न्यूनिस आणि विजय न्यूनिस हे आमचे सर्व हितचिंतक त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सेकंड ओव्हरसाठी बॉलर येतोय तो म्हणजेच मुन्ना. पहिलं षटक फायद्याचं राहिलंय सिद्धिविनायक बॉयजला. 20 धावा मिळाल्या. त्या 20 पैकी 15 धावा सौरभच्या वतीनं सिद्धिविनायक बॉयजला मिळालेल्या आहेत. पॉवर प्ले संपलाय आणि पॉवर प्लेमध्ये जसा खेळ फलंदाजीचा हवा होता, तसा खेळ रोशन आणि सौरभ या दोघांनी दिलेला आहे. मागच्या सामन्यात 50 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी या दोघांचीच राहिली होती सिद्धिविनायक बॉयजसाठी. त्यामुळे पर्याय चांगला आहे. सुरुवातीच्या फलंदाजीसाठी सिद्धिविनायक बॉयजकडे. आता मॅनेजर आपला पूर्ण अनुभव पणाला लावून क्षेत्ररक्षण सजवतोय या सेकंड ओव्हरसाठी. मुन्ना पंचांच्या उजवीकडून येत आहेत. ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलवर फरक नाही पडत लॉजिकचा, खेळांचा, मॅजिकचा बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार येतोय. क्रिसमस धमाका चषक षटकार. काय संघ बदलाय. आता हे क्रेडिट कोणाला जायला पाहिजे? यशला द्यायचं की राहुलला द्यायचं की अश्विनला द्यायचं, अश्विन कुमार यादवला द्यायचं? अजून कोण आहे? गुज्जर. सब आपकी ओर उंगली दिखा रहे हैं. ओव्हरऑल टीम युनिट चांगलं आहे आणि बलाढ्य संघ बघा. अ, रुद्र 11 जितू पॅकर्स हा बलाढ्य संघ होता. त्यांना त्यांनी पराभूत केला आणि आता जे स्पोर्टची डोकेदुखी वाढवली आहे. पण संधी आहे. गोलंदाज मुन्नाने संधी बनवली होती. क्लोज विकेट कीपिंग मॅनेजर प्रयत्न चांगले होते सुमितचे. पण मॅचची थिक एज स्लिपला क्षेत्ररक्षक आहेत. कॅच व्हायला हवी होती. कारण हेच आवश्यक आहे. या दोघांना रोखायचं असेल, तर मग त्या दोघांपैकी एकाला हात करावाच लागेल. मुन्नाने तो प्रयत्न केलाच होता. चांगली बॉलिंग, चांगली बॉलिंग. संधी आहे. गणेश जाधव बॉलला जज करतोय. कॅच कंप्लीट आणि आता विकेटचा शोध घेतो होतोय पूर्ण. सिडनी मेरा बॉयजला पहिला धक्का 26 धावा असताना पहिला विकेट डाऊन. थँक यू. बाद होतोय फलंदाज रोशन. रोशनचा खेळ 11 धावांचा सिद्धिविनायक बॉईज संघाला मिळाला. नवीन फलंदाज योगेश पोहोचतोय. जेव्हा संघाची अवस्था बिकट असते, तेव्हा तिकड गोलंदाजी होणं आवश्यक असते आणि तेच मुन्ना यांच्या वतीनं जे स्पोर्ट्सच्या संघाला मिळालं. स्ट्रोक चांगला होता. पॉवर पॅक पंच पण मैदान मोठं आहे. मैदान मोठं असल्यामुळे तो स्ट्रोक धावा देऊन नाही देऊ शकला. त्याचमुळे मैदानाची भौगोलिक परिस्थिती ओळखून कधी-कधी स्ट्रोक ॲडजस्ट करावे लागतात. पण चांगली फलंदाजी रोशनची संघाला मिळाली. रोशनला आता योगेशने रिप्लेस केलेलं आहे. सिद्धिविनायक बॉयज 26 धावा, एक फलंदाज बाद. मुन्नाला जे काम दिलं होतं, मॅनेजरने म्हणा, व्हॅलीने म्हणा,
विक्कीने म्हणा, हे काम मुन्नाने तास पूर्ण केलेलं आहे. पूर्वार्ध चांगला राहिलाय या षटकाचा जे स्पोर्ट्सच्या संघासाठी. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं लेफ्ट हँडेड बॅटर योगेशसाठी पुन्हा शफल होऊन खेळले, चुकीचा कॉल, बॉलिंग एंडला कोणीच नाहीये आणि तो एक फायदा फलंदाजाला झाला. आवश्यकता होती का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण या अगोदरच एक फलंदाज बाद झालाय. जर आता फलंदाज बाद झाला असता, तर दडपण अजून जास्त सिद्धिविनायक बॉईजवरचं वाढलं असतं. त्याचमुळे कधी-कधी थोडासा वेळ घेतला गेला पाहिजे. ही रिस्क होती. सौरभला तर डेस्परेटली ती स्ट्राईक हवी होती आणि त्यासाठी त्याने ते प्रयत्न केले. इच्छा तर बिलकुल नव्हती योगेशची स्ट्राईक सोडण्याची. पण कधी-कधी थोडीशी ॲडजस्टमेंट करावी लागते. खेळपट्टीवर असताना धावसंख्या 27, एक फलंदाज बाद. पहिल्या षटकात धावा होत्या त्या म्हणजेच 20 या षटकात 7 धावा मिळालेल्या आहेत सिद्धिविनायक बॉईजला. तर कंपॅरेटिव्हली आतापर्यंत बॉलिंग चांगली राहिली आहे या षटकामध्ये मुन्नाची. आवश्यकता तीच आहे. तुमच्याकडे विविध पर्याय आहेत. त्या पर्यायांचा वापर व्यवस्थित झाला पाहिजे. पुढचा बॉल. बॉल लेग स्टंपच्या बाहेरून एक्स्ट्रा मिळते. यावेळेस वेग वाढवला होता मुन्नाने, गरज नसताना आणि त्यासाठी खूप चांगली कमिटमेंट सुद्धा मुन्नाची दिसली. पण तितकाच चांगला खेळ स्टान्स आपण पाहिला होता. फलंदाज सौरभचा पूर्णपणे शफल होऊन त्याने हुक करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. पण ते कनेक्शन नाही बनवू शकले. व्हाईट बॉल. फुल इन बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल पोहोचतोय स्ट्रेट लॉंग ऑफला, विकी पोहोचेल बॉलवर, सिंगल होते कंप्लीट सेकंडचा कॉल दिला जाईल कारण गणेश बॅकअप देण्यासाठी पोहोचले होते. थ्रो बॉलिंग एंडला 2 धावांची होते वाढ. 2च्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 30 वर. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ या षटकाचा संपलेला आहे. 30 धावा, एक फलंदाज बाद सिद्धिविनायक बॉयज. सुरुवात चांगली राहिलेली आहे आणि या षटकामध्ये त्या सुरुवातीला टिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुद्धा सिद्धिविनायक बॉयजच्या सौरभचा राहिलाय. लॉफ्ट केलंय. थोडीशी कन्व्हिन्सिंग नाही वाटत ही ऑन ड्राईव्ह. मिळते सिंगल आणि मनासारखे स्ट्राईक सुद्धा विकीला मिळेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. सिद्धिविनायक बॉयज प्रथम फलंदाजी करताना 31 धावा, 1 फलंदाज बाद. 2 षटकांचा खेळ संपला. तर नेक्स्ट मॅचसाठी चला शेवटचा कॉल आहे. ठाकूर 11 उत्तन आणि आर.के. मोरवा. मोरवाचा संघ आलाय वाटतं. आर.के. मोरवा. चला या कॅप्टन टॉससाठी आणि ठाकूर बॉईज उत्तन. त्याच्यावर आलेत का? विशाल पाटील, भाविश पवार. या. ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला श्याम. पोस्टील बॉलवर थ्रो. श्यामचा परफेक्ट आहे. श्याम आउटफील्ड मधला बेस्ट फिल्डर म्हणून ओळखला जातो. त्याच्याबद्दल अश्विन कुमार यादव हा सुद्धा आपण पाहतो सिद्धिविनायक बॉईज मध्ये तो उत्तम क्षेत्ररक्षक आहे. गणेश जाधव यांचा खेळ डीप मध्ये आपण पाहिला. तर संतोष गोळे यांनी पहिल्या सामन्यामध्ये 2 कॅच कंप्लीट केल्या होत्या. तर आउटफील्ड मध्ये उत्तम क्षेत्ररक्षक आहेत मीरा भाईंदरमध्ये. त्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. श्याम त्यापैकी एक डीप मध्ये पाहायला मिळाला. चला ठाकूर 11 उत्तन आपण आलात का? आपण टॉससाठी आपला एक मेंबर पाठवून द्या ठाकूर 11 आणि आर.के. मोरवा आपला सुद्धा एक मेंबर पाठवून द्या फास्ट. जो टॉससाठी येणार आहे. जरा लवकर या प्लीज. आर.के. मोरवा आणि ठाकूर 11 उत्तन. हा लेग कटर होता डावखुऱ्या फलंदाजासाठी. फटका फसला. चेंडू सुद्धा तितकाही योग्य नव्हता. पण आता झेलच्या स्वरूपात योग्यचा खेळ संपलेला आहे. शून्यावर सिल्व्हर डकवर योगेश बॅक टू द ग्राउंड. थँक यू. चला ठाकूर 11 उत्तन आणि आर.के. मोरवा आपला मेंबर पाठवून द्या प्लीज फास्ट. आपण लगेच टॉस करणार आहोत या इनिंग ब्रेकमध्ये. दोन्ही संघांचा मेंबर या.
जास्त वेळ न घेता त्या सूचना आयोजकांच्या वतीने आम्हाला मिळतायत, ज्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. चला दोन्ही संघाचा मेंबर लवकरात लवकर पोहोचा प्लीज फास्ट. तिसरं षटक मार्गस्थ आहे. संतोषचं हे षटक. संतोष बॉल ग्रिप करताना थोडेसे चुकले होते. पण त्या चुकीचा भुर्दंड त्याला बसला नाही, उलट फायदाच झाला आणि स्क्वेअर लेगला झेल देऊन योगेशचा खेळ संपला. नवीन फलंदाज यश मैदानाच्या स्ट्रायकर्स एंडला पाहायला मिळतील. यश जाधव स्ट्रायकर्स एंडला असतील. संतोष बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटनं यशसाठी. यावेळेस सफल होऊन खेळले. बॉल मागे फाईन लेगला जागा रिकामी फायदा उचलला. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर आपल्या अस्तित्वाची जाणीव यशने दिली. चौकार 4 धावा. थँक चला उमेश पोहोचलेले आहेत. कॅप्टन आर के मुर्माचे. चला ठाकूर 11 आपला कॅप्टन येऊ द्या. ठाकूर 11 उत्तम. चला लवकर कॅप्टन येऊ द्या. आपल्याला थांबायसाठी वेळ नाहीये. व्यवस्थित आपल्याला आजचा दिवस यशस्वीरित्या संपन्न करायचा आहे. आपण फर्स्ट हाफ क्लिअर करतो जवळपास आणि या दोघांपैकी एक संघ अंतिम फेरीमध्ये थेट एंट्री घेणार आहे आणि पाहूया तो संघ कोणता आहे. तूर्तास या षटकामध्ये चांगला खेळ संतोषचा दिसलाय. धावसंख्या 35 झालेली आहे. पुढचा बॉल. हो यावेळेस बैठक. यशची क्वालिटी आहे. यशची एबिलिटी आहे. बॉल जाईल लॉंग लेग सीमारेषा पार. फॅन्टास्टिक स्कोप सिलेक्शन बाय यश षटकार. एक्केचाळीस धावा झालेल्या आहेत. यश आलेत आणि यश फक्त आलेच नाही. तर यश मागच्या काही चेंडूंवर जे अपयश संघाला आलं होतं, ते अपयश पुसण्यासाठी आलेले आहेत. सिद्धिविनायक बॉयज 41 धावा, 2 फलंदाज बाद. पुढचा बॉल. ऑफ बाहेरचा बॉल. वाईड हाफ व्हॉली. कव्हर्स क्लिअर केलंय. मी नाही थांबणार. लांबच लांब मारणार. कव्हर्स क्लिअर होते. चौकार 4 धावा. धावसंख्या 45 झालेली आहे. शेवटचा बॉल. संतोष टॅप केलंय बॉलला. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा तो प्रयत्न असावा. यश स्ट्राईक स्वतःकडे ठेवतो. यश 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 46. गोलंदाज बाद 2. सिद्धिविनायक बॉयज. चला आलेत का ठाकूर 11? चला ठाकूर 11 प्लस एक मेंबर पाठवून द्या प्लीज फास्ट. एक मेंबर. टॉसच्या अगोदर एक मेंबर पाठवून द्या लगेच. 46 झालेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं एक षटक बाकी आहे आणि ते हाताळण्यासाठी पाहूया विक्की स्वतः येतायत की दुसरा कुठला पर्याय वापरतायत. मागचा सामना लो स्कोर होता, पण आता हा सामना हाय स्कोर होतोय आणि अजून 6 बॉल्स बाकी आहेत. विकीने मागच्या सामन्यात चांगलं षटक हाताळलं होतं. या षटकात कमीत कमी धावा खर्च होतील अशी अपेक्षा त्यांना स्वतःकडून आहे. पण समोर यश जाधव ज्यांनी मागच्या षटकामध्ये कव्हर केल्यात एकंदरीत 15 धावा. घेतलेत 4 बॉल. चांगला स्ट्राईक रेट जवळपास 300चा. म्हणूनच आता या षटकात ते देखील पूर्णपणे चार्ज झालेले आहेत. केव्हलिन बॉक्समधून ते तयार होऊन मैदानात पोहोचलेले आहेत. आता विकी लेफ्ट आर्म राउंड विकेटनं बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. बॉलिंग मार्कवर पोहोचलेले आहेत. सायकर साईडला यश, ऑन साईडला जास्तीत जास्त प्रोटेक्शन हवा रोखण्यासाठी.
लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. लॉंग ऑफ, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सर्कलच्या आतमध्ये मिड विकेट, फाईन लेग, थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, प्रोटेक्शन यश जाधवसाठी. विकी शाह बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेटनं. स्ट्रायकर साईडला यश. फुल लेन बॉल, परफेक्ट यॉर्कर, LBW. पहिल्याच बॉलवर यशला परतावं लागते. ही क्वालिटी आता आहे विकी शहाची. यशचा खेळ संपला. LBW. स्कोर झालेला आहे. थँक्यू. स्कोर 47 आहे का? हा, दुसऱ्या षटकात आपण एक धाव कमी नोंदवली होती. ती आपण आता, म्हणून गणित किती महत्वाचं आहे. तर धावसंख्या 47 झाले. 47 लॉस ऑफ 3 विकेट्स आणि आता अजूनही बॉल शिल्लक आहेत 5. काय बॉलिंग विकीची आहे. म्हणजे दडपण काय असते ते मला बिलकुल माहीत नाही. मी कॅप्टन आहे आणि कॅप्टन असताना मला तो बेस्ट परफॉर्मन्स द्यावाच लागेल जेव्हा संघ अडचणीत आहे आणि तोच बेस्ट परफॉर्मन्स पहिल्याच बॉलवर विकीच्या वतीने जे स्पोर्ट्ससाठी. आणखीन एक चांगला बॉल, पण संपर्क तितका योग्य नव्हता. व्हॅलीसाठी लॉंग चेस आहे. बॉल फाईन लेग क्लिअर करतोय. ग्लान्स करताना राहुलने बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. चौकार आलेला आहे आणि आता धावसंख्या 50 ओलांडते. धावसंख्या सिद्धिविनायक बॉयजची 51 झाले. 51 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. स्टील 4 बॉल्स आर रिमेनिंग. चांगला कॉन्टेस्ट या दोघांच्या दरम्यान रंगेल. विकी टू राहुल. यावेळेस रिच मध्ये होता बॉल. आउट ऑफ रिच करण्याचा प्रयत्न, पण बाउंड्री रोडच्या 1 फूट आत झेल केलेला आहे. कॅच कंप्लीट झालेली आहे. फलंदाज बाद झालेला आहे. कॅच आउट. अ, एक बार रूल देख के एक्स्ट्रा में वापस मेरे पास लेके आओ. मैं रूल उनको वापस समझाऊंगा. पहले ही जाओ, बाहर जाओ, लेकिन कैच कंप्लीट करते वक्त अगर आप अंदर हो, कैच कंप्लीट है. चलिए. कॅच कंप्लीट. फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या 51. पुन्हा एकदा मैदान मोठं आहे. मैदान मोठं असल्यामुळे राहुलचा तो फटका 6 धावा देऊन नाही गेला, पण चांगली ताकद झोपली होती. आणि आता नवीन फलंदाज पोहोचतात मैदानाच्या आतमध्ये आशिष. चांगलं षटक विकीचं आतापर्यंत राहिलेलं आहे. जरी या षटकात 4 धावा त्यांनी खर्च केल्यात, पण 2 विकेट सुद्धा मिळवलेत. ही जमेची बाब आहे. चला, दोन्ही कॅप्टन पोहोचलेत का ठाकूर 11 कॅप्टन? चला आपण टॉस क्लिअर करूया. इनिंग ब्रेकमध्ये स्ट्रायकर साइडला आशिष, एक धडधाकट शरीरयष्टीचे फलंदाज. नॉन स्ट्रायकर एंडला सौरभ. 19 वर ते खेळतायत. विकी शाह राउंड विकेट. फुल टॉस ऑन साइडला टर्न केलंय. क्षेत्ररक्षक आहेत संतोष, बट एफर्ट इतके चांगले असूनही कॅच कंप्लीट नाही झाला. मॅनेजर थोडेसे फंबल, पण कधी-कधी मिसफील्डचा भुर्दंड तुम्हाला बसणार. पण बाद कोण होणार ते आपण पाहणार आहोत. बाद कोण होतोय? तर सौरभला परतावं लागते. कॅल्क्युलेशन मिस्टेकमुळे रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती, पण कॉल व्यवस्थित नाही स्वीकारला गेला. एक धाव पूर्ण झाली, पण दुसरी धाव घेताना फलंदाज बाद. तर 2 धावा घेऊन तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झालेले आहेत. तर या 2 धावा मिळतायत. 2 धावांची वाढ होते. धावसंख्या पोहोचते 53 या आकड्यावर.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील आता. नीरज येत आहेत. धीरज धीरज ठाकूर 3 विकेट्सच्या षटकात बाद झालेले आहेत. संतोष पुन्हा एकदा ऐन फ्रेममध्ये इतके चांगले फटके खेळतायत, पण थोडे हाफ हार्टेड आहेत. त्याच्यामुळे एक बाउंडरी लाईन क्लिअर करू शकत नाहीये. षटक खूप चांगलं राहिलंय जे स्पोर्ट्ससाठी. विकी फॅन्टास्टिक कॅप्टन्सी अँड फॅन्टास्टिक बॉलिंग. हो. ज्याला नेहमी आम्ही एक्स्ट्रा मेंबर म्हणून समालोचन कक्षात पाहायचो, तो विवेक मैदानाच्या आतमध्ये आता तुम्हाला स्ट्रायकर एंडला खेळताना पाहायला मिळेल. मौका प्रत्येकाला मिळतो. थोडीशी वाट पाहावी लागते आणि विवेक आता तुम्हाला स्ट्रायकर एंडला खेळताना पाहायला मिळेल आणि पाहूया शेवटचा एक बॉल आहे आणि त्या एक बॉलवर त्यांनी जर चांगला दिला खेळ, तर नक्कीच फायदा तो होणार आहे सिद्धिविनायक बॉयजचा. या षटकात फक्त खर्च केले 6 धावा. एकंदरीत 8 धावा खर्च केलेल्या आहेत या षटकामध्ये. 6 धावा. कारण 2 धावा घेताना फलंदाज रन झालेला आहे. तर 6 धावा खर्च केलेल्या आहेत. तर कॅप्टन्सी चांगली जसा मी उल्लेख केला, की योग्य त्या वेळी त्यांनी गोलंदाजी आपल्या खांद्यावर स्वीकारली आणि त्यानंतर आतापर्यंत चांगला खेळ गोलंदाजीचा विकी शाह यांच्या वतीनं जे स्पोर्ट्स या संघाला मिळालेला आहे. धावसंख्या 53, 6 फलंदाज बाद. सिच्युएशन चांगली आहे, नो डाउट. टीम सिद्धिविनायक बॉयजची. पण या षटकात आणखीन धावा मिळायच्या गरजेचं होतं. पुढचा बॉल विकीचा. उलटोच बॉल ऑन साइडला बॉलला दिशा दिली क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला. संतोष पोहोचतील बॉलवर. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात आहेत. 2 धावा सुद्धा पूर्ण होतील. तिसरीचा प्रयत्न नाही केला जात. तर 2 मिळतायत. धावसंख्या 55 झालेली आहे. जिंकण्यासाठी 56 धावांचं लक्ष्य जे स्पोर्ट्सच्या संघासमोर. चला जाऊया टॉससाठी टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी दोन्ही कॅप्टन सज्ज असतील. होईल टॉस. या संजय नवरी संजय शुभसन आणि विकेचा कॉल केला जाईल. ठाकूर 11 उत्तम आणि आर.के. मोरवा. क्रिसमस धमाका आणि वेलंकनी बॉयज असा कॉल द्यायचा आहे. चला, विपुल बोलतोय. वेलंकनी बॉयज असा कॉल. वेलंकनी माते की जय. विपुलच्या चुकीमुळे आता टॉस जिंकलेला आहे आर.के. मोरवाने. तर उमेश नाणेफेक जिंकले. कॅप्चर झालंय का हे? हरीश कॅप्चर झालेलं. तर नाणेफेक जिंकले. आर.के. मोरवा निर्णय काय असेल? आम्ही पहिला क्षेत्ररक्षण करू. आतापर्यंत आर.के. मोरवाचा परफॉर्मन्स वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये कसा झालाय, की आताच कुठे स्टार्ट होते स्पर्धेची? गेल्या वर्षी चांगला परफॉर्म होता आणि आत्ताचं सीझन स्टार्ट झाले. तर बिग बॅश पासून तर सगळ्यांची जर्नी चालू झाली. सगळ्यांनी बिग बॅश भरपूर एन्जॉय केला. आता एक गाव क्रिकेट एन्जॉय करू. बघा अजूनही मी आवर्जून उल्लेख करेन, की आर.के. मोरवा म्हणजे मागच्या 2 वर्षा अगोदर वन ऑफ द बेस्ट टीम होती. तपस्या चषकामध्ये देखील चांगला खेळ आर.के. मोरवाचा झालेला आहे. विविध भिवंडीच्या स्पर्धेत, ठाण्यांच्या स्पर्धांमध्ये तो चांगला खेळ आम्ही पाहिलाय. पुन्हा एकदा तीच पाहण्याची इच्छा आहे. त्यासाठी तुम्हाला या सीझनसाठी शुभेच्छा. आर.के. मोरवा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि ठाकूर 11 उत्तन या संघाला करायची फलंदाजी. जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. ऐकूया आवाज या शेख यांचा. आपण आहात ओम साई स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवर. पाहतोय वेलंकरी बॉयज प्रस्तुत क्रिसमस धमाका चषक. हेलो हेलो। चलिए मैच की तरफ चलते हैं। सेमीफाइनल का मैच चलता हुआ दो टीमों के बीच में सिद्धिविनायक बॉयज और जेजे स्पोर्ट्स फाइनल। दोनों ही टीमों के बीच में टॉस हुआ। टॉस ये जेजे स्पोर्ट्स ने जीता था और जीत की गेंदबाजी का फैसला लिया। पर कहीं न कहीं जिस तरह से शुरुआत की सौरभ ने, इस बार भी पहले मैच में भी उनके बल्ले से रन बने थे और इस मैच में भी एक ताबड़तोड़ पारी देखने मिली और अच्छा फिनिशिंग स्टाइल देखने मिलता हुआ आखिर में।
आप मैच समरी देख सकते हैं इस वक्त। रोशन 5 गेंदों में 11 रन, जहां मुन्ना का शिकार हुए, वहीं यश 5 बॉल में 15 रन। वो बीच में आके एक क्रूशल इनिंग देखने मिलते हुए यश यादव इनके द्वारा। राहुल 2 बॉल में 4 रन, आशीष 2 बॉल 2 रन, धीरज नॉट आउट रहे और विवेक भी 1 बॉल में 2 रन। वहीं बात करें वहीं गेंदबाजी की बात करें तो गिरीश पहले ओवर में थोड़े से महंगे और खर्चीले साबित हुए। 20 रन उस ओवर पहले ओवर में आए पावर प्ले के। फिर मुन्ना दूसरा ओवर लेके आए थे, उन्होंने 10 रन दिए, 1 विकेट हासिल किया। संतोष एक ओवर में 16 रन, 1 विकेट हासिल किए। और विकी आखिरी ओवर में बहुत ही किफायती गेंदबाजी देखने मिलते हुए 3 सफलताएं उस आखिरी ओवर में मिले और सिर्फ 8 रन दिए। जहां टोटल की बात की जाए तो 54 रन बने, 55 रनों का लक्ष्य रखा ये सिद्धिविनायक बॉयज ने जे स्पोर्ट्स के लिए। अब प्रति ओवर आपको 14 रन बनाने होंगे। 14 साढ़े 14 के रन रेट से खेलना होगा अभी इस लक्ष्य का पीछा करने के लिए। उसके लिए शुरुआत अच्छी देनी होगी। ये 2 बल्लेबाज जो सलामी बल्लेबाज मैदान में उतरे हैं, जहां गणेश यादव और साथ में विकी शॉ खुद कप्तान, वो जिम्मेदारी ली है। और देखना है इसे किस तरह से बखूबी से निभाता है। पहला ओवर लेके यश यादव, सिद्धि विनायक बॉयज के बहुत ही जाना माना नाम यश यादव, एक बेहतरीन ऑलराउंडर। स्ट्राइक पे विकी शॉ और नॉन स्ट्राइक पे गणेश यादव। पहला ओवर लेके यश यादव, विकी के लिए पहली गेंद उल्टा बल्ला चलाया था, अपन गेंद पैरों पे लगते हुए शॉट फाइन लेग पे गई। जहां एम्पायर द्वारा लेग बाइस का इशारा आता हुआ इस एक्स्ट्रा रन के साथ खाता खुलता हुआ टीम का। 1 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। हर ओवर में 2 बड़े हिट लगाना बहुत जरूरी है। सेमीफाइनल का मैच है, क्रूशल मैच है, और जिस तरह से गणेश यादव जाने जाते हैं बड़े हिट के लिए, और अलोंग द कारपेट हो या बड़े स्ट्रोक्स हो, कि उनकी खासियत रही है। जिस तरह से बड़े बड़े टूर्नामेंट्स में की बल्लेबाजी का जौहर देखने मिला है और जिस तरह से उन्होंने अपनी परिचय करके दिखाया है। अब सारी जिम्मेदारी गणेश यादव के ऊपर। स्ट्राइक पे है 2 खिलाड़ी, एक सर्कल के बाहर लॉन्ग ऑफ और एक मिड विकेट। पहली गेंद बिल्कुल जड़ में गेंद थी, उस गेंद को ड्राइव किया है इनफील्ड के ऊपर से। मिड विकेट पे खिलाड़ी मौजूद है, 1 रन मुकम्मल किया और जब तक थ्रो आता आराम के साथ 2 रन पूरे कर लिए थे दोनों बल्लेबाजों ने। यही करना होगा, अगर बड़े स्ट्रोक्स नहीं आए तो 1 को 2 में कन्वर्ट करते रहे। रन जारी रखना बहुत जरूरी है, क्योंकि लक्ष्य का पीछा कर रहे हैं। और आप अगर एक पहले ओवर में अगर शुरुआत अच्छी मिली नहीं, तो फिर आने वाले ओवरों में वो प्रेशर बन सकता है। फिर एक बार यश यादव विकेट की तलाश में है। पहला ओवर पावर प्ले का कर रहे हैं, देखना है। स्टंप्स को कवर किया और स्टंप की गेंद थी, जहां जड़ में थी उसे ड्राइव किया, 1 रन मुकम्मल किया। थोड़ा सा फंबल हुआ था, दूसरा रन लेना चाहते थे गणेश यादव, उसका फायदा उठा नहीं पाए और सिर्फ 1 रन से ही संतुष्ट। इस 1 रन के साथ स्कोर होता हुआ 4 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। 3 गेंदें हो चुकी है। स्ट्राइक पे विकी शाह, जिन्होंने पिछले मैच में आते ही अपना खाता ऊपर रिवर्स हिट सिक्सर लगा के खोला था। लगभग उसी तरह बल्लेबाजी करनी होगी इस मैच में, अगर इस लक्ष्य का पास करीब पहुंचना होगा तो ये सलामी बल्लेबाज को एक अच्छी शुरुआत देनी होगी। फिर एक बार यश, ओवर द विकेट, उंगलियां फेरी थी पर बल्ला पहले ही घूम चुका था। गेंद बॉडी पे लगते हुए शॉर्ट पॉइंट पे गया, लेग बाइस का इशारा आता हुआ इस 1 रन के साथ स्कोर होता हुआ 5 रन। 4 गेंदें हो चुकी है, 5 रन बन चुके हैं। अब आखिरी 2 गेंदें बची है पावर प्ले की, और देखना है पावर प्ले की आखिरी 2 गेंदों में क्या गणेश यादव के बल्ले से वो बड़ा हिट देखने मिलेगा। क्या यश यादव पैक करके दिखाएंगे, क्यों उनके लिए भी ये विकेट बहुत जरूरी है गणेश यादव की, क्योंकि जानते हैं इस वक्त हवा में खेला गया था, शॉट था इनफील्ड के ऊपर से, शॉट पॉइंट वहां मौजूद था, जहाँ थोड़ा सा फंबल हुआ। और जब तक थ्रो आता आराम के साथ 2 रन मुकम्मल कर लिए थे दोनों बल्लेबाजों ने। इस 2 रन के साथ स्कोर होता हुआ 7 रन। खेलना चाहते थे कवर्स के ऊपर, संपर्क उतना बढ़िया हुआ नहीं था, पर गेंद डिफ्लेक्ट होते हुए शॉर्ट पॉइंट पे यहाँ खिलाड़ी पहुंचते, थ्रो करते जब तक 2 रन पूरे कर लिए थे। इस 2 रनों के साथ स्कोर होता हुआ 7 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। पावर प्ले की ये आखिरी गेंद है,
तो देखना है किस तरह से ये पावर प्ले समाप्त करते हैं गणेश यादव, यश to गणेश। फिर एक बार इस गेंद को कवर्स की तरफ खेलना चाहते थे, बैट बैट के अंदरूनी किनारे को लगते हुए गेंद मिड ऑन पे गई। वहां खिलाड़ी मौजूद, सिर्फ 1 रन से ही संतुष्ट। पहला ओवर समाप्त होता हुआ, पहले ओवर समाप्ति के बाद 8 रन बिना कोई विकेट के नुकसान पे जेजे स्पोर्ट्स। पिछले मैच में भी बढ़िया गेंदबाजी देखने मिली थी और इस वक्त कप्तान ने खुद जिम्मेदारी ली है कि दूसरे ओवर में वो खुद इस ओवर को करने के लिए आए हैं। पावर प्ले समाप्त हो चुका है, अब देखना है। ऑफसाइड की फील्ड देखे तो एक डीप एक्स्ट्रा कवर रखा है और एक लॉन्ग ऑफ, वहीं एक एक्स्ट्रा कवर इनफील्ड के अंदर और एक फ्लाइंग स्लिप, वहीं शॉर्ट फाइन लेग और एक मिड विकेट का खिलाड़ी, अब मेरे ख्याल से उसे शॉर्ट स्क्वायर लेग पे भेजा जा रहा है। और शॉर्ट फाइन लेग का खिलाड़ी, फ्लाइंग स्लिप, शॉर्ट पॉइंट और एक एक्स्ट्रा कवर, मतलब 5 खिलाड़ी ऑफ साइड पे लगा रखे हैं। और ऑन साइड में देखे तो एक शॉर्ट फाइन लेग, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन और एक डीप स्क्वायर लेग। देखना है अश्विन गणेश यादव के लिए राइटम राउंड विकेट। बढ़िया गेंद जो वाइड लाइन है वहां गेंद करने में कामयाब होते हुए अश्विन यादव। गणेश यादव ने इस गेंद को छोड़ दिया था, ऐसा लग रहा था कि वाइड होगी, पर फायदा कहीं ना कहीं अश्विन यादव को होता हुआ। पहली गेंद डॉट आते हुए प्रेशर अप हुआ। लगभग 15.5 के रन रेट से इस लक्ष्य का पीछा करना है। फिर एक बार बिल्कुल उसी तरह की गेंद, लो फुल टॉस थी, शरीर से दूर रखने की कोशिश, गेंद को ड्राइव किया। लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी मौजूद थे, गेंद को थ्रो करते तब तक 1 रन मुकम्मल कर लिया था दोनों बल्लेबाजों ने। इस 1 रन के साथ स्कोर होता हुआ 9 रन बिना कोई विकेट के नुकसान पे। अब राइट हैंड बैट्समैन विकी शॉ, थोड़ी सी फील्ड में तब्दीली उनके लिए, जो लॉन्ग ऑफ का खिलाड़ी है वाइडिश लॉन्ग ऑफ पे भेजा जा रहा है और एक डीप बैकवर्ड पॉइंट रखा हुआ है। तो उनका एक पसंदीदा क्षेत्र है कि रिवर्स हिट खेलते हैं, उल्टा बल्ला चलाते हैं, तो उसके लिए एक खिलाड़ी वहां तैनात रखा हुआ है। और ऑन साइड में 3 खिलाड़ी सर्कल के बाहर, लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट, काउ कॉर्नर और एक डीप स्क्वायर लेग। अश्विन राइट आर्म राउंड द विकेट, पूरा 20 कदमों का बॉलिंग रनअप है। पहले ही मन बना लिया था कि इस शॉट को रिवर्स हिट खेलेंगे, गेंद बल्ले पे आई नहीं। उतनी ही चालाकी भरी गेंदबाजी अश्विन यादव द्वारा, देखा कि पहले ही मन बना लिया था और परख लिया था, और जैसी ही गेंद लेग स्टंप के काफी बाहर कर दी और उस गेंद को खेलना चाहते थे रिवर्स हिट। बैट का अंदरूनी किनारा लगते हुए एक्स्ट्रा कवर पे गेंद गई, तब तक फील्ड करते 1 रन मुकम्मल कर लिया था। 1 रन के साथ स्कोर होता हुआ 10 रन। थोड़ी सी धीमी शुरुआत है, यहाँ से गेयर बदलने होंगे। गणेश यादव के ऊपर सबकी निगाहें बनी हुई है। इस वक्त ऑफ स्टंप के काफी बाहर, वो वाइड का इशारा आता हुआ, जो हमारे ऑफिशियल है, मेन एम्पायर मोंटी गोड़ीकर सर, स्क्वेयर लेग एम्पायर अमोल वेतस्कर सर। इस एक्स्ट्रा रन के साथ स्कोर होता हुआ 11 रन। अभी भी 44 रनों की जरूरत है और गेंदे बची है 15, 15 बॉल 45 रन, सॉरी। एक बार अश्विन पहले ही सफल हो गए थे, 5वें छठे स्टंप पे गणेश यादव ऑन साइड में टारगेट बनाना चाहते थे। अश्विन थोड़ा कहीं ना कहीं मिस होते हुए अपने बॉलिंग रनअप पे, डेड बॉल का इशारा आता हुआ। फिर एक बार गणेश यादव, देखना है इस ओवर की 3 गेंदें बची है, 3 गेंदों में 2 बड़े हिट आना बहुत जरूरी है, तो आने वाले ओवरों में रिक्वायर्ड रन रेट ऊपर जाएगा। इस वक्त बिल्कुल पाले में थी और उस गेंद को मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर नाले में भेज दिया, 6 रन।
डीजे जबरदस्त शॉट, बिल्कुल ओवर पिच गेंद थी और पहली छठे सातवें स्टंप पे जाके उस गेंद को ऑन साइड में खेलने का मन बना लिया था और प्रॉपर कनेक्शन होते हुए गेंद डीप स्क्वेयर लेग बाउंड्री लाइन के बाहर चली गई 6 रन। अश्विन यादव आखिरी 2 गेंदें बची है और रनों की जरूरत है 39। फिर एक बार अश्विन, फिर एक बार बहुत ही खराब गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर, दिशाहीन गेंदबाजी देखने मिल रही है। थोड़ा दबाव महसूस कर रहे हैं अश्विन, जानते हैं कि अगर गणेश यादव के रडार में दे दी गेंद तो गणेश यादव ऐसे बल्लेबाज है कि इस गेंद को बाउंड्री लाइन के बाहर ही भेजेंगे। इस तरह से इसके पहली वाली गेंद पे उन्होंने मन ऑफ स्टंप पे सफल होते हुए डीप स्क्वेयर लेग के ऊपर से भेजा और उनकी रडार में देना नहीं चाहते अश्विन यादव। फिर एक बार तैयार गणेश यादव, जानते हैं कि इस ओवर को अब बड़ा बनाना है। 18 रन बोर्ड पे लग चुके हैं और 4 गेंदों में 10 रन दे चुके हैं अश्विन। फिर एक बार देखना है, वाइड का इशारा था, कट कॉपी पेस्ट लगातार ये 3 वाइड फेंकी है अश्विन यादव ने। बचना चाहते हैं, बचने की कोशिश कर रहे हैं लगातार गणेश यादव, जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं उनके रडार में उनकी रेंज में वो गेंद देना नहीं चाहते। थोड़ी सी बातचीत करते हुए राहुल ने एक सलाह मशवरा दिया, फिर लॉन्ग ऑफ का खिलाड़ी जाके कुछ बातचीत करते हुए, तजुर्बा है अश्विन के पास, स्लॉग ओवर स्पेशलिस्ट कहे जाते हैं। अब मेरे ख्याल से राइट ओवर द विकेट आते हुए देखना ये प्लान कामयाब होगा या नहीं गणेश यादव के खिलाफ। अभी भी 2 गेंदें बची है, 19 रन बोर्ड पे लग चुके हैं अश्विन गणेश यादव के लिए। इस वक्त थोड़ी सी ओवर पिच शरीर से दूर रखा था, उस गेंद को ड्राइव किया। एक्स्ट्रा कवर पे खिलाड़ी मौजूद है, वो थोड़ा सा वाइड आया था अपन, अच्छा बैकअप में कहूंगा। क्या गेंद को कलेक्ट किया, सिर्फ 1 रन से ही संतुष्ट। स्कोर होता हुआ 20 रन। 13 गेंदों में 36 रनों की जरूरत है, 20 रन हो चुके, 56 का टारगेट है। विक्की शॉ, ये आखिरी गेंद है, देखना है आखिरी गेंद पे क्या बड़ा हिट देखने मिलेगा विक्की शॉ द्वारा, क्योंकि रनों की जरूरत है। अगर एक बड़ा हिट आ जाए तो कहीं ना कहीं जो रनों का अंतर वो थोड़ा कम हो जाएगा। अश्विन राउंड द विकेट आते हुए विकी शॉ के लिए, ओ जड़ में गेंद थी और गेंद को ड्राइव करना चाहते थे, बड़ा शॉट खेलने की कोशिश, पर गेंद बल्ले पे आई नहीं। गेंद टिप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्तानों में। इस तरह से दूसरा ओवर समाप्त होता हुआ, 2 ओवर समाप्ति के बाद 20 बिना कोई विकेट के नुकसान पे जेजे स्पोर्ट्स।
स्ट्राइक पे केसर अपने पास रखना चाहते थे और उन्हें वो स्ट्राइक मिल चुकी है। दूसरा झटका लगता हुआ या जे स्पोर्ट्स भाईंदर को। थैंक यू डीजे। बढ़िया गेंदबाजी, बहुत ही क्रूशल गेंद है। इस गेंद पे बड़ा हिट आना बहुत जरूरी है। गुज्जर राइट राउंड द विकेट। 4 गेंदों में 22 रनों की जरूरत है। हौसला अफजाई करते हुए गुज्जर का, जानते हैं ये गेंद काफी किफायती गेंदबाजी है। 4 गेंदों में 22 रन, लगातार दूसरी बार अपना रन अप मिस करते हुए। नए बल्लेबाज श्याम गुप्ता। ओहो जबरदस्त स्ट्रोक्स, रेंज में था और इस गेंद को आउट ऑफ रेंज कर दिया है। मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। तीन बॉल 16 रन। अभी भी मैच समाप्त हुआ नहीं है। केसर के बल्ले से एक लंबा चौड़ा मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन देखने मिलते हुए। 3 बॉल 16 रन। फिर एक बार गुज्जर राइट राउंड विकेट केसर के लिए। बढ़िया गेंद, इस वक्त शरीर से दूर रखी थी और वाइड लाइन यॉर्कर है वहां गेंद की थी, मतलब उसमें कामयाब होते हुए गुज्जर। गेंद भारी किनारा लगते हुए फ्लाइंग स्लिप पे गई थी, वहां खिलाड़ी मौजूद थे और कोई रन लिया नहीं गया, सिर्फ डॉट के रूप में गेंद आते हुए। 2 बॉल 16 रन। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उस गेंद पुल किया है। देखना है संपर्क कितना अच्छा है और ये कैच छूटता हुआ और छूटने के बाद ये मेरे ख्याल से वन टैप गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई। 4 रन। अब आखिरी गेंद है। लगभग इस मैच का रिजल्ट सबको ही पता चल चुका है। बढ़िया गेंद, बढ़िया गेंद, बैट का बाहरी किनारा और आखिरी गेंद पे केसर की पारी समाप्त होते हुए इसी तरह से सिद्धि विनायक बॉयज ने फाइनल में प्रवेश कर लिया है। इस क्रिसमस धमाके में सचिन जैन जी का भी हार्दिक स्वागत है, वेलकम है इस क्रिसमस धमाका